नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण शहरी स्थानिक संस्थांविषयी सखोल चर्चा करणार आहोत. आपल्याकडे इयत्ता 6वीच्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकातील काही अंश आहेत, पण आपण या स्रोतांकडे एका वेगळ्या नजरेने पाहणार आहोत. बरोबर. हा विषय फक्त म्हणजे परीक्षेपुरता मर्यादित नाही. आपण रोज सकाळी उठतो, नळात पाणी येतं, रस्त्यावरचे दिवे बंद होतात, कचऱ्याची गाडी येते. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सहज कशा घडतात? यामागे एक अदृश्य पण शक्तिशाली यंत्रणा काम करत असते. आज आपण ह्या स्रोतांच्या आधारे आपल्या शहराच्या या ऑपरेटिंग सिस्टमला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शहराची ऑपरेटिंग सिस्टम, वाव! ही कल्पनाच खूप रंजक आहे. कारण ह्या सिस्टममध्ये थोडा जरी बिघाड झाला तरी त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर लगेच दिसतो. स्रोतांमध्ये म्हटल्याप्रमाणे आपला देश वेगाने शहरीकरण अनुभवत आहे. गावे शहरे बनत आहेत आणि शहरे महानगरे. हो, आणि हे शहरीकरण म्हणजे एक दुधारी तलवार आहे असं म्हणायला हरकत नाही. एका बाजूला उद्योग, व्यवसाय, शिक्षण आणि रोजगाराच्या प्रचंड संधी आहेत. आणि या संधींमुळे लोक शहरांकडे खेचले जातात. पण मग याच आकर्षणातून दुसरी बाजू तयार होते. लोकसंख्या वाढल्यामुळे अपुरा निवारा, जागेची टंचाई, वाहतूक कोंडी. हो, वाहतूक कोंडी, कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या आणि वाढती गुन्हेगारी ही आव्हानं सुद्धा तितकीच मोठी आहेत. आणि स्रोतांमधली उदाहरणं तर अगदी आपल्या रोजच्या जगण्यातली आहेत. रुग्णवाहिकेचा सायरन ऐकूनही वाहतूक कोंडीमुळे तिला पुढे जाता येत नाही, किंवा पाणी कपातीमुळे पाण्याच्या टँकरसमोर लोकांची झुंबड उडते. या गोष्टी पाहिल्या की लक्षात येतं की शहरात फक्त संधी नाहीत तर संघर्ष सुद्धा आहे. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे. हाच तो संघर्ष आहे ज्याला सामोरं जाण्यासाठी या स्थानिक शासन संस्थांची निर्मिती झाली आहे. शहरातल्या संधी आणि समस्या ह्यांचा समतोल साधणं हेच या संस्थांचं मुख्य काम आहे. चला तर या ऑपरेटिंग सिस्टीमचे वेगवेगळे स्तर समजून घेऊया. स्रोतांनुसार याचे 3 मुख्य प्रकार आहेत: नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका. ठीक आहे, तर सर्वात लहान स्तरापासून सुरुवात करूया. नगरपंचायत. स्रोतांमध्ये म्हटलंय की ही शहर होण्याच्या प्रक्रियेत असलेल्या गावांमध्ये असते. पण याचा नेमका अर्थ काय? हां, नगरपंचायतीला आपण एका संक्रमण अवस्थेतील गाव म्हणू शकतो. जसं की एखादं गाव जे आता तरुण झालंय, ते पूर्ण खेडंही राहिलेलं नाहीये, कारण तिथे थोडे उद्योग, बाजारपेठ, शाळा, कॉलेज आले आहेत. पण ते अजून पूर्ण मोठं शहरही झालेलं नाहीये. अशा अर्धशहरी भागासाठी ही रचना आहे. इथले लोकप्रतिनिधी दर 5 वर्षांनी निवडले जातात आणि तेच आपल्यातून अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करतात. हे ऐकून मला एक प्रश्न पडतो. जर एखादं गाव शहर होण्याच्या प्रक्रियेत असेल तर तिथल्या लोकांच्या अपेक्षाही बदलत असणार नाही का? त्यांना खेड्याची शांतता आणि शहराच्या सुविधा दोन्ही हव्या असतील. ही दुहेरी अपेक्षा नगरपंचायत कशी पूर्ण करते? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर हेच नगरपंचायतीसमोरचं सर्वात मोठं आव्हान असतं. त्यांना एकाच वेळी शेतीशी संबंधित प्रश्नही हाताळावे लागतात आणि त्याचवेळी पाणीपुरवठा, गटार व्यवस्था, रस्त्यांवर दिवे यांसारख्या शहरी सुविधांची मागणीही पूर्ण करावी लागते. यानंतरचा पुढचा टप्पा येतो तो नगरपरिषदेचा, जो लहान शहरांसाठी असतो. लहान शहरांसाठी नगरपरिषद. अच्छा, इथे रचना कशी असते? इथेही दर 5 वर्षांनी निवडणूक होते आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींना आपण नगरसेवक म्हणतो. हे नगरसेवक आपल्यातून एकाची नगराध्यक्ष म्हणून निवड करतात, जे परिषदेच्या सर्व सभांचे प्रमुख असतात आणि शहराचं नेतृत्व करतात. पण एक गोष्ट आहे, प्रशासकीय कामकाजाची संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी सांभाळतात, ज्यांची नेमणूक राज्य सरकार करतं. आणि मग येतो सर्वात मोठा आणि सगळ्यात गुंतागुंतीचा स्तर, महानगरपालिका. मोठ्या शहरांसाठी. हो, जिथे लोकसंख्या जास्त आहे आणि नागरी समस्या अधिक जटिल आहेत, तिथे महानगरपालिका काम करते. स्रोतांनुसार महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका मुंबईत स्थापन झाली. इथेही नगरसेवक थेट जनतेतून निवडले जातात. पण इथे एक रंजक गोष्ट आहे. नगरसेवक आपल्यातून महापौर आणि उपमहापौर निवडतात. महापौर हे शहराचे प्रथम नागरिक मानले जातात. हे एक सन्मानाचं पद आहे. पण इथेच मला एक गोष्ट विचारायची आहे. स्रोतांमध्ये शहराचा प्रथम नागरिक असा उल्लेख आहे, जो सन्मानाचा आहे. पण प्रशासकीय अधिकार आयुक्तांकडे असतात, जे एक IAS अधिकारी असतात. म्हणजे एका बाजूला लोकांचा निवडून आलेला प्रतिनिधी म्हणजे महापौर आणि दुसऱ्या बाजूला शासनाने नेमलेला एक अत्यंत हुशार अधिकारी म्हणजे आयुक्त.
या दोन शक्तींमधला ताणतणाव शहराच्या कारभारावर कसा परिणाम करतो यावर विचार करणं महत्वाचं आहे. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. शहराच्या विकासाची दिशा ठरवण्याचं काम महापौरांच्या नेतृत्वाखालील लोकप्रतिनिधी करतात. तर त्या धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची, प्रशासकीय यंत्रणा चालवण्याची जबाबदारी आयुक्तांची असते. या दोघांमध्ये समन्वय असला तर शहराचा विकास वेगाने होतो, पण मतभेद झाले तर त्याचा थेट परिणाम नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांवर होतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे नगरसेवक, महापौर आणि आयुक्त अशी एक टीम आहे. पण कोणतीही टीम तेव्हाच यशस्वी होते जेव्हा प्रत्येकाला आपलं काम माहीत असतं. तर मग या टीमची नक्की जबाबदारी काय आहे? नागरिकांसाठी ते कोणती कामं करतात? या संस्थांची कामं 2 भागांत विभागलेली आहेत, जी स्रोतांमध्ये स्पष्ट केली आहेत. आवश्यक कामं आणि ऐच्छिक कामं. आवश्यक म्हणजे मस्ट हॅव. ही कामं करणं बंधनकारक आहे. याशिवाय शहराचं अस्तित्वच धोक्यात येईल. उदाहरणार्थ, माझ्या घरासमोरचा रस्ता, पिण्याच्या पाण्याची लाईन, कचरा उचलणारी गाडी, या सगळ्या गोष्टी. अगदी बरोबर. सार्वजनिक रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय करणे, पिण्याचा शुद्ध पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता आणि सांडपाण्याची व्यवस्था करणे, आणि हो, जन्ममृत्यू व विवाहाच्या नोंदी ठेवणे, ही मूलभूत कामं आहेत. ती प्रत्येक संस्थेला करावीच लागतात. आणि ऐच्छिक कामं म्हणजे काय? ती गुड टू हॅव प्रकारची आहेत का? हो, तुम्ही तसं म्हणू शकता. ऐच्छिक म्हणजे ती बंधनकारक नाहीत, पण ती शहराच्या क्वालिटी ऑफ लाईफसाठी, म्हणजे नागरिकांचं जीवनमान सुधारण्यासाठी महत्त्वाची आहेत. जसं की सार्वजनिक बाग किंवा उद्यान. ते नसलं तरी शहर चालेल, पण बाग असेल तर लहान मुलांना खेळायला, ज्येष्ठ नागरिकांना फिरायला जागा मिळते. गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा करणं किंवा भटक्या गुरांसाठी निवारा बांधणं, ही सगळी ऐच्छिक कामं शहराच्या आर्थिक क्षमतेवर अवलंबून असतात. महानगरपालिकेच्या कामांचा आवाका तर खूपच मोठा दिसतो. पाणी पुरवठा, प्राथमिक शिक्षण, अग्निशमन सेवा, शहरातल्या बांधकामांना परवानगी देणं. इतकंच नाही तर डेंग्यू, स्वाईन फ्लू, कोरोनासारख्या आजारांना रोखण्यासाठी उपाययोजना करणं. ही तर प्रचंड मोठी जबाबदारी आहे. निश्चितच. आणि एवढी सगळी कामं एक हाती करणं शक्य नाही. म्हणूनच महानगरपालिका विविध समित्यांमार्फत काम करते. शिक्षण समिती, आरोग्य समिती, परिवहन समिती, अशा समित्या नेमल्या जातात. यामुळं कामाची विभागणी होते आणि ते अधिक प्रभावीपणे पार पाडलं जातं. आता खरा कळीचा मुद्दा. ही सगळी कामं करण्यासाठी, ही ऑपरेटिंग सिस्टीम चालवण्यासाठी पैसा कुठून येतो? कारण निधीशिवाय कोणतीच योजना यशस्वी होऊ शकत नाही. हां, अगदी योग्य प्रश्न आहे. या संस्थांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोतांमध्ये दिले आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा स्रोत म्हणजे नागरिकांकडून मिळणारा कर, म्हणजे टॅक्सेस. यात घरपट्टी, मालमत्ता कर, पाणीपट्टी, व्यवसाय कर यांचा समावेश असतो. आपण जे कर भरतो तोच पैसा आपल्या सुविधांवर खर्च होतो. हे खूपच सरळ वाटतं. कर गोळा करा आणि सुविधा द्या. पण इथेच खरा संघर्ष दडलेला आहे, नाही का? एका बाजूला नागरिकांना कमीत कमी कर हवा असतो, तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाला वाढत्या शहरासाठी अधिक निधी हवा असतो. हा समतोल साधणं हेच या संस्थांचं सर्वात मोठं आव्हान आहे. हो, आणि तुम्ही मांडलेला मुद्दाच या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहे. यालाच आपण सामाजिक करार किंवा सोशल कॉन्ट्रॅक्ट म्हणू शकतो. नागरिक कर भरतात आणि त्या बदल्यात चांगल्या सुविधांची अपेक्षा करतात. जेव्हा यापैकी एक बाजू आपली जबाबदारी पार पाडत नाही, तेव्हा संपूर्ण व्यवस्थेवरचा विश्वास उडू शकतो. करांशिवाय राज्य सरकारकडून मिळणारं अनुदान, म्हणजे ग्रँट्स, हा सुद्धा एक मोठा स्रोत आहे. आणि मोठ्या प्रकल्पांसाठी महानगरपालिका कर्जही उभारू शकते. ठीक आहे, म्हणजे रचना, कार्य आणि निधी, हे 3 स्तंभ आपण पाहिले. पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लोकशाही. या संस्थांमध्ये कोणाला सहभागी होता येतं? कारण या शहराचे निर्णय काही ठराविक लोकांनी घेऊन चालणार नाही. इथेच आरक्षण ही संकल्पना खूप महत्त्वाची ठरते. लोकशाही म्हणजे फक्त मतदान करणं नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाला निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणं. म्हणूनच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय लोकांसाठी काही जागा राखून ठेवलेल्या असतात, जेणेकरून सत्तेच्या राजकारणात मागे राहिलेल्या समाजालाही प्रतिनिधित्व मिळावं. आणि महिलांसाठीच्या आरक्षणाबद्दल स्रोतांमध्ये विशेष उल्लेख आहे. एकूण जागांपैकी 50% जागा महिलांसाठी राखीव आहेत. हे एक क्रांतिकारी पाऊल वाटतं. हे फक्त क्रांतिकारी नाही, तर व्यवस्थेमध्ये मूलभूत बदल घडवणारं पाऊल आहे.
स्रोतांमधलं ते वाक्य खूप मार्मिक आहे. घरच्या पाण्याची काळजी महिला घेते, पण पाण्याच्या प्रश्नात तिचा सहभाग नसतो. या एका वाक्यात सगळं सार आलं आहे. वर्षानुवर्षे ज्या महिलांनी घराचं व्यवस्थापन सांभाळलं, त्यांना आता शहराचं व्यवस्थापन सांभाळण्याची संधी मिळते. याचा अर्थ पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य, मुलांचं शिक्षण यांसारखे जे विषय थेट घराशी आणि कुटुंबाशी जोडलेले आहेत, त्यावर निर्णय घेताना आता महिलांचा दृष्टिकोन विचारात घेतला जातो. अगदी बरोबर. यामुळे शहराच्या अजेंड्यावर केवळ रस्ते आणि पूल हे विषय न राहता बालकांसाठी पाळणाघर, महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक वाहतूक, परिसरातील स्वच्छतेचे प्रश्न हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरतात. या आरक्षणाने समाजातील वंचित घटकांना आणि महिलांना शहराच्या कारभारात त्यांचा हक्काचा आवाज दिला आहे. तर आजच्या या चर्चेत आपण शहरी स्थानिक शासनाच्या 3 स्तरीय रचनेला म्हणजे नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका यांना एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं. ही फक्त पाठ्यपुस्तकातली माहिती नसून आपल्या शहराची ऑपरेटिंग सिस्टम आहे हे समजून घेतलं. आपण हेही पाहिलं की कर आणि अनुदानाच्या माध्यमातून या संस्था आवश्यक सेवा कशा पुरवतात आणि ऐच्छिक कामांमधून शहराचं जीवनमान कसं सुधारतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महापौर आणि आयुक्त यांच्यातील सत्ता संतुलन आणि आरक्षणातून साधलेला सामाजिक न्यायाचा प्रयत्न, या गुंतागुंतीच्या पण महत्त्वाच्या गोष्टी आपण उलगडल्या. आजची चर्चा संपवताना स्रोतांमधला एक प्रश्न मला पुन्हा आठवतोय. कोणता? तुम्ही आरोग्य अधिकारी झालात तर कोणती कामे कराल, हाच का? हो, मला वाटतं हा प्रश्न केवळ विद्यार्थ्यांसाठी नाही, तो आपल्या सर्वांसाठी आहे. दर 5 वर्षांनी मतदान करण्यापलीकडे एक सामान्य नागरिक म्हणून आपली भूमिका काय असू शकते. आणि याच विचारासोबत मी आजची चर्चा संपवू इच्छितो. आपण आपल्या शहराचे केवळ रहिवासी आहोत की जागरूक भागीदार? आपल्या गल्लीतला कचरा उचलला नाही गेला तर आपण फक्त तक्रार करतो की कचरा कमी कसा होईल यासाठी काय प्रयत्न करतो? पाणी बचतीसारख्या छोट्या गोष्टींपासून ते आपल्या भागातील नगरसेवकाच्या कामावर लक्ष ठेवण्यापर्यंत आपण या ऑपरेटिंग सिस्टमचा एक सक्रिय भाग बनू शकतो का? यावर प्रत्येकाने विचार करायला हवा.